विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक विद्याधर पाटील, रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेज दहिवडी, तालुका महान, जिल्हा सातारा, डिपार्टमेंट ऑफ MPC. सब्जेक्ट भारतीय राज्यघटना. तर त्यातील आपला हाच 5वा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आज आपला मूलभूत हक्क या विषयावरील आयोगाने सर्व विचारलेले प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पाहत तुम्ही असेल तर आपल्या योग विद्या MPSC ट्रिक्स चॅनेलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि त्याबरोबर व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायलाही विसरू नका. तर आज आपण पाहूया आपला आज पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही? तर पर्याय पहा. कलम 32मध्ये कोणकोणत्या आदेशाची तरतूद केलेली नाही असं विचारलं आहे. तर कलम 32 आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे कशा संदर्भात आहे. तर मूलभूत हक्कामधील एक कलम 32 आहे. तर मूलभूत हक्क भाग किती आहे? 4. कलम किती? 12 ते 35 पासून मूलभूत हक्क सुरुवात होते. भाग 3मध्ये कलम 12 ते 35 असं मूलभूत हक्काची तरतूद केलेली आहे. तर त्यात किती मूलभूत हक्क आहेत? आधी 7 होते, आता 6 आहेत. तर ज्यावेळेस आपल्या हक्कावर गदा येते त्यावेळेस आपण कलम 32नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. तर त्यावेळी सर्वोच्च न्यायालय काय करते? आदेश देते. काय देते? आदेश द्यायचे म्हणजे रिट्स काढते सर्वोच्च न्यायालय. तर ते कोणकोणते रिट्स आहेत? त्याचे एकूण 5 प्रकार आहेत. तर खालीपैकी कोणता प्रकार नाही असं त्यांनी विचारले. तर पहा, पहिला पर्याय आहे निषेधाज्ञा, प्रतिषेध, अधिकारपृच्छा आणि उत्प्रेषण इत्यादी 4 पर्याय आहेत. तर यातील बघा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येत नाही, असा कधी आदेश देत नाही. तर ते कसं पाहूया आपण. तर त्याचे कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालय 5 प्रकारचे प्राधिलेख मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते मिळवून देण्यासाठी काढते. तरी कोणते 5 प्रकारचे प्राधिलेख काढते म्हणजे 5 प्रकारचे रिट्स काढते. तर ते आपण 5 प्रकार पाहूया कोणकोणते. तर त्यातील पहिला प्रकार बघा, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे देहोस्थिती उपस्थित. त्याचा अर्थ काय होते? टू हॅव द बॉडी ऑफ. तर ते कशासाठी काढतं? कधी काढतं? म्हणजे कशासाठी काढतं? कधी काढतं बघा. कायदेशीररित्या अटक केल्यास न्यायालय हा प्राधिलेख काढून अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देतं. काय देतं? आदेश देतं. तर हा कोणाविरुद्ध काढला जातो बघा? कोणाविरुद्ध काढू शकते? सार्वजनिक प्राधिकारी आणि खाजगी व्यक्तीविरुद्धही काढला जातो. तर कोणाविरुद्ध काढू शकत नाही? अटक कायदेशीर असल्यास काढू शकत नाही. अटक कायदे मंडळ व न्यायमंडळ यांच्या अवमानास संबंधित असेल तर काढू शकत नाही. सक्षम न्यायालयाने अटक केली असल्यास काढू शकत नाही. अटक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्याससुद्धा काढू शकत नाही. याला काय म्हणतो आपण? बंदी प्रत्यक्षीकरण हा पहिला रिट्स आहे, पहिला आदेश आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. तर दुसरा बघा, परमादेश, महादेश. परमादेश म्हणजे का? महादेश. आम्ही आज्ञा देतो. कशी आज्ञा देतो बघा, एखाद्या सार्वजनिक अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्यास, त्याने कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्यास, एखाद्या व्यक्ती गटाचे मूलभूत हक्क डावलले गेले तर काय करतं? त्याविरुद्ध आपण न्यायालय आदेश देतं. तर ते कोणाविरुद्ध देतं बघा? सार्वजनिक संस्था, महामंडळ, कनिष्ठ न्यायालय आणि न्यायाधिकरण आणि सरकारविरुद्ध सुद्धा हे आदेश देतं. तर ते कोणाविरुद्ध देऊ शकत नाही पहा? खाजगी व्यक्ती आणि संस्थाविरुद्ध. संबंधित अधिकाऱ्याने कर्तव्य स्वेच्छाधीन केले असल्यास राष्ट्रपती आणि राज्यपालाविरुद्ध आदेश देऊ शकत नाही. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाविरुद्ध हे आदेश देऊ शकत नाही. असं हे तुमचं सांगतो पाठ असलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं हे टॉपिक आहे. आता 2 झाले, आता पुढले 3 पाहूया अजून. तर पहा, पुढला आहे प्रतिषेध, प्रोबिएशन. प्रतिषेध म्हणजे काय? प्रोबिएशन. प्रतिषेध म्हणजे प्रतिबंध करणे. बघा, आता हे कधी काढतं? हा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित करते. म्हणजे वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला त्याचं उल्लंघन होत असेल तर त्याला प्रतिबंधित करते. तर पुढलं बघा, कोणाविरुद्ध काढलं जातं? न्यायिक समन्यायिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काढता येते. आणि कोणाविरुद्ध काढला जात नाही? तर प्रशासकीय अधिकारी, कायदे मंडळ आणि खाजगी संस्था व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही. खाजगी संस्थाविरुद्ध व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही आणि प्रशासकीय व्यक्तीविरुद्ध सुद्धा हे काढता येत
नाही. तर सांगतो याच्यावर खूप प्रश्न पडतात, हे पाठ असलं पाहिजे, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर आता पुढलं उत्प्रेषण म्हणजे प्राकर्षण, सर्टिओरिटी. असे प्रमाणित करण्यात येते की, याचा अर्थ काय, असे प्रमाणित करण्यात येते की हा प्राधिलेख कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाविरुद्ध किंवा अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यानंतर वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध हा प्राधिलेख उत्प्रेषण काढतं. तर बघा कधी काढतं, कोणाविरुद्ध काढतं, न्यायिक समन्यायिक प्राधिकाराविरुद्ध. तर 1991 पासून, अतिशय महत्त्वाचं बघा, 1991 पासून प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध हे काढला जातो. तर कोणाविरुद्ध काढला जात नाही, कायदेमंडळ, खाजगी व्यक्ती यांच्याविरुद्ध काढता येत नाही. समजलं, हे दोन न्यायालयाविषयी संबंधित आहेत. तर आता शेवटचा 5वा को अधिकार, अधिकारपृच्छा, त्याला काय म्हणते इंग्लिशमध्ये, को वारंटो म्हणजे कुठल्या अधिकाराने, तुम्ही कुठल्या अधिकाराने हा प्राधिलेख घटनेने किंवा कायद्याने स्थापन केलेल्या कायमस्वरूपी संस्थांच्या विरुद्ध करता येतो. तर बघा घटनात्मक, आता कोणाविरुद्ध करता येतो, घटनात्मक कायदेशीर पदावरील सार्वजनिक कार्यालयाबाबतीतच. म्हणजे समजा एखादी व्यक्ती जर, त्याला आपण विचारतो तो कुठल्या अधिकाराने तो त्या पदावर बसलेला आहे असं विचारू शकतो. तर बघा कोणाविरुद्ध काढला जात नाही, मंत्री पद किंवा खाजगी कार्यालयाविरुद्ध काढता येत नाही. हे तर असे एकूण 5 अधिकार होते. तर आता प्रश्न क्रमांक पुढला पाहूया. प्रश्न क्रमांक 2 बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा असं मानले आहे? तर याचं अतिशय सोपं उत्तर आहे बघा, कलम 19 आहे का, 21 आहे का, 51 आहे का, 32. तर याचं उत्तर काय आपल्या कलम 32 हे आपल्याला माहीत आहे. भारतीय संविधानाचा आत्मा मानले जाते. आताच नुकते आपण त्याची माहिती स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तर कलम 32 काय सांगतं, कलम 32 काय, जर आपल्या मूलभूत हक्कावर गदा आले तर आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. आणि कलम 226 नुसार आपण कोणत्या न्यायालयात जाऊ शकतो, तर उच्च न्यायालयात जाऊ शकतो जर आपल्या मूलभूत हक्कावर गदा आली तर त्यावेळी आपण ते दाद मागू शकतो. आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला भारतीय संविधानाचा आत्मा असे मानले आहे. आंबेडकरांनी भाग 3चा उल्लेख सर्वाधिक टीकात्मक केला आहे. बघा हे याच्यावर प्रश्न विचारले आहेत, हे तिन्ही विधानं, 1 आणि 2 आणि 3 काय बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या मते कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. या तिन्ही विधानावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. तर आपण ते पुढे पाहू शकतो. कलम 32 हाच एक मूलभूत अधिकार आहे. या अंतर्गत मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाद्वारे ते पुन्हा प्राप्त करता येतात. त्यासाठी सर्वोच्च न्यायालय वेगवेगळे प्राधिलेख काढते. वेगवेगळे प्राधिलेख म्हणजे काय, ते मागाचे 5 प्राधिलेख काढते. तर आता प्रश्न क्रमांक पुढला पाहूया. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1) वाजवी बंधने घालू शकते? आपल्या माहिती आहे कलम 19 काय आहे, कलम 19 काय आहे, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बघा भाषण स्वातंत्र्य त्यात आहेत. त्यात एकूण 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. आधी त्यात 7 स्वातंत्र्य होते, सध्या त्यात 6 स्वातंत्र्य आहेत. तर आपण प्रश्न पाहूया. अनुच्छेद 19(a) म्हणते, 19(a) म्हणते. तर बघा पहिलं बघा, न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल अल्पसंख्याकांचे संरक्षण, परदेशाचे मित्रत्वाचे संबंध, भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व, सभ्यता आणि नीतिमत्ता. तर सांगतो याच्यातलं बघा, हा 2 नंबर पर्याय येत नाही, अल्पसंख्याकांचे संरक्षण या बाबतीत येत नाही. तर याचं उत्तर काय येतं बघा, ए बी नाही, ए सी डी आणि ई म्हणजे पर्याय क्रमांक 3. आपण ते कसं पाहू बघा. कलम 19(2) अंतर्गत राज्य संस्था नागरिकांच्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खालील बंधने आणू शकते. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खाली बंधने आणू शकते. 1. सार्वभौमत्व, एकात्मता, देशाची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, परदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, सभ्यता, नैतिकता, चारित्र्य हनन, गुन्ह्यात प्रोत्साहन आणि न्यायालयाचा अवमान इत्यादी कारणानुसार आपल्याला बंधन घालू शकते. तर आपले हे पाठ पाहिजे. तर याच्यात अल्पसंख्याक शासन हे नाही पर्याय. तर आता बघा थोड्या अजून एक्स्ट्रा माहिती पाहूया. तर त्यावर मर्यादा काय काय बघा, वरील प्रमाणे खाली स्वातंत्र्य व ह्यावरील मर्यादा दिल्या आहेत. संघटने स्वातंत्र्य, बघा म्हणतो कलम 19मध्ये एकूण 6 स्वातंत्र्य आहेत. 19मध्ये 6 स्वातंत्र्य आहेत. तर कलम 19मध्ये पहिलं बघा काय आहे,
पहिलं स्वातंत्र्य काय, अभिव्यक्ती आणि विचार करण्यास स्वातंत्र्य, म्हणजे विचार व्यक्त करण्यास स्वातंत्र्य, हे पहिली गोष्ट. दुसरं काय आहे बघा, एकत्र येण्याचं. दुसरं काय, एकत्र येण्याचं. तिसरं संघ स्थापण्याचं. चौथं काय आहे बघा, संचार करण्याचं. पाचवं स्वातंत्र्य काय आहे, संचार करण्यानंतर भारतात कुठेही राहण्याचं. आणि सहावं स्वातंत्र्य आहे कोणताही व्यवसाय करण्याचं. असे एकूण 6 स्वातंत्र्य कलम 19मध्ये आपल्याला त्यांनी दिलेली आहेत. तर बघा त्यावर मर्यादा आहेत, थोड्या काय मर्यादा घातलेल्या आहेत. तर आपण त्या मर्यादा पाहू. आपल्या संघटने स्वातंत्र्य करत असताना बघा सार्वभौमत्व, एकत्मता आणि सार्वजनिक सुव्यवस्था आणि सभ्यता व नीतिमत्ता या गोष्टीवर त्यांनी मर्यादा घातलेल्या आहेत संघटने स्वातंत्र्य करताना. पुढे बघा, एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, त्यावर सुद्धा सार्वभौमत्व, एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था या गोष्टींचा विचार करून त्यावर मर्यादा घातलेल्या आहेत. आता बघा, मुक्त संचाराचे स्वातंत्र्य. ज्या सामान्य जनतेचे हित किंवा बघा एखाद्या अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचे संरक्षण यापासून सुद्धा मर्यादा घातली आहे. मुक्त संचार म्हणजे बघा, किंवा सामान्य जनतेचं हित बघून, समजा आता कोरोनाचा काळ सध्या संचारबंदी केली, लॉकडाऊन केले, तर त्यावेळेस आपण मुक्त संचार करू शकत नाही. त्यावेळेस बंधन घातलेलं आहे सरकारनं, म्हणजे सगळ्यांचं सामान्य जनतेचं हित बघून. आणि पुढं काय सांगितलं, अनुसूचित जमातीच्या हित संबंधाचे संरक्षण. समजा एखादा आदिवासी भाग आहे समजा, लक्षात ठेवा, किंवा आदिवासी जाती आहे, किंवा ते आदिवासी जाती आहेत, त्यांची संस्कृती, भाषा, त्यांची ती म्हणजे परंपरा जपण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जाण्यापासून आपल्याला सरकार बंधन घालू शकतं. कळलं का? तर ह्या बाबतीत मुक्त स्वातंत्र्याचं स्वातंत्र्य म्हणजे त्यावर बंधने आहेत. वास्तव्य स्वातंत्र्य, त्याच गोष्टी सामान्य जनतेचे हित, एखाद्या अनुसूचित जमाती आपण तिथं राहू शकत नाही. समजा अंदमान निकोबारमधील आदिवासी जमात आहे बघा, त्या बेटावर तिथं आपल्याला तिथं जाण्यापासून सरकार बंदित करतं, कारण तिथली त्यांची जीवनशैली तशी राहिली पाहिजे, त्यांना कुठलाही धोका निर्माण झाला न पाहिजे, यासाठी तिथं सरकार बंधनं घालतं. आणि व्यवसाय स्वातंत्र्य बघा, व्यावसायिक तांत्रिक पात्रता, अनैतिक व्यवसायापासून बंधन बघा. समजा एखादी शाळा, स्कूल असेल, त्याच्या साईडला लगेच एखादं थिएटर किंवा सिनेमागृह काढण्यापासून सरकार हे बंधन घालू शकतं. अशा प्रकारचं हे कलम 19 आहे. तर आता पुढला प्रश्न पाहूया. मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? खाजगीपणाचा अधिकार विचारला बघा, कलम 21 आहे. यासाठी काय आहे, व्यक्तीचे स्वातंत्र्य, बरोबर आहे का, व्यक्तीचे जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कलम 21मध्ये दिलेला आहे. पुढला प्रश्न पाहूया, याचं थोडं स्पष्टीकरण पाहूया. बघा कलम 21 स्पष्टीकरण दिलं इथं. 21ची व्याप्ती सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या खटल्या माध्यमात वाढवलेली आहे. ज्यावेळेस घटना तयार झाली त्यावेळेस घटनेत कलम 21चा अर्थ वेगळा होता आणि परत न्यायालयांचं वेगवेगळं खटलं तयार झालं. तर आपण ते खटलं पाहूया. ते खटलं बघा, सुभाष कुमार विरुद्ध बिहार 1992चा खटला आहे. प्रदूषणमुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार ही जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, प्रदूषणमुक्त हवा घेण्याचं आणि पाण्याचा अधिकार. परत दुसरं बघा, राम शरण अत्यानुप्रासी विरुद्ध भारत सरकार 1991चा खटला आहे. अन्न, कपडा, योग्य पर्यावरणाचा अधिकार आहे. हिमाचल प्रदेश विरुद्ध उमेद राम शर्मा यांचा 1986 खटला आहे. डोंगराळ भागातील नागरिकांना रस्त्यांच्या वापराचा अधिकार आहे, बरोबर आहे. आणि परत मोहिती जैन विरुद्ध कर्नाटक 1992 शिक्षणाचा अधिकार हे खटले दिलेले आहेत. तर हे खटले महत्त्वाचे आहेत, तर तुम्ही लक्षात ठेवा. बघा पुढे, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण यात खालील हक्काची ओळख सर्वोच्च न्यायालयाने करून दिली आहे. तर बघा याच्यावर थोडं बघा प्रश्न आहेत. राज्यसेवा 2018ला विचारलेला प्रश्न आहे. सार्वजनिक फाशीविरुद्धचा हक्क आहे आपल्याला, खाजगीपणाचा अधिकार आहे, परदेश गमनाचा अधिकार आहे, माहितीचा अधिकार आहे. बघा यावेळेस म्हणजे सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाऊ शकत नाही, परदेश गमनासाठी आपल्याला अधिकार आहे. आणि बघा तुम्हाला मागं सांगितलं कलम 19नुसार देशांतर्गत संचार करण्याचा अधिकार आहे आणि देशाच्या बाहेर म्हटलं तर कलम 21 याचा अधिकार आहे. तर उपजीविकेचा हक्क आहे, मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क आहे, चांगल्या आरोग्याचा अधिकार आहे, हे असे हक्क आहेत. तर कलम 21शी संबंधित 3 खटले आहेत बघा. ते 3 खटले कोणकोणते आहेत? A.K. गोपालन खटला 1950, मनेका गांधी 1978, उत्कृष्ण विरुद्ध आंध्र प्रदेश खटला आहे. तर कलम 21चा अर्थ संकुचित अर्थ लावला होता या खटल्यात. तर मनेका गांधीमध्ये व्यापक लावला होता.
आणि उत्कृष्ट आंध्र प्रदेश विरुद्ध 21चा व्याप्ती वाढवून त्यात काय जगण्याचा हक्क म्हणजे त्यात जगण्याच्या हक्कात शिक्षणाचा हक्क समाविष्ट केलेला होता. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बघा. त्यानुसार कलम 21 हे समाविष्ट करण्यात आले. तर हे खटले तुम्ही पाहून घ्या, हे अतिशय महत्त्वाचे खटले आहेत. तर आपण आता पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्या संदर्भात राज्यघटनेतील कलम जोड्या जुळवा. कायद्यासमोर समानता कलम किती? कलम 14. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण आता सांगितलं कलम 21. धार्मिक स्वातंत्र्य कलम 25 आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण कलम 28 असे कलम आहेत. तर एला 2 पर्याय क्रमांक 2 आहे. परत 2ला 4 आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्य कलम 21 व्यक्तिगत आणि परत सीला धार्मिक स्वातंत्र्य 325 बरोबर आहे आणि शैक्षणिक स्वातंत्र्य कलम 28 म्हणजे असं पर्याय क्रमांक 2 आहे. तर खाली थोडी कलमं दिलीत बघा. मूलभूत हक्क. काही मूलभूत हक्क भारतीयांनाच उपलब्ध आहेत. तर असे कोणकोणते मूलभूत हक्क आहेत? एकूण तुम्हाला 6 सांगितलं बघा. किती कलम 12 ते 35 या दरम्यान मूलभूत हक्क आहेत. तर यातील कोणती कलमं फक्त भारतीयांनाच आहेत? तर कलम 15, 16, 19, 29 आणि 30 ही 5 कलमं ही फक्त भारतीयांनाच आहेत, म्हणजे परकीय नागरिकांना नाहीत. कलम 15, 16, 19, 29, 30 तर असं या ठिकाणी सांगितले. फक्त भारतीयांनाच हे मूलभूत हक्क उपलब्ध आहेत. कलम 15, 16, 19, 29, 30 मध्ये दिलेले. तर बाकीचे हे भारतीय नागरिक आणि परकीयांनाही उपलब्ध आहेत. तर परकीय नागरिकांना उपलब्ध असणारे बघा 14, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 25, 27, 28 आणि 32 हे परकीयांनासुद्धा आहेत. तर पुढे आता स्पष्टीकरण पाहूया. स्पष्टीकरण नाही तर प्रश्न पुढलाच. प्रश्न काय पहा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? 6 ते 14 वयोगटातील बघा शिक्षणाची तरतूद केलेली आहे. तर याचं उत्तर काय? कलम 21A मूलभूत हक्क. कलम 21A आपण मागास पाहिलं. तर बघा 86 घटनादुरुस्ती 2002 नुसार घटनेच्या 3 भागात बदल करण्यात आलेला आहे. तर ते पुढील भाग 3 कोणकोणते आहेत पाहू. तर भाग 3 तर बघा या 3 भागात बदल करण्यात आला. तर पहिला भाग 3 त्यात काय केलं? कलम 21A समाविष्ट करण्यात आले. भाग 4 मध्ये काय केलं? कलम 45 ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. हे भाग 3 मूलभूत हक्क ही मार्गदर्शक तत्त्वे. यात कलम 45ची वर्डिंग बदलली आहे, फक्त म्हणजे त्याच्या वाक्यरचनेत बदल केलेला आहे. आणि इकडे भाग 4A हे मूलभूत कर्तव्यासाठी आहे. तर यात काय केलं? पूर्वी 10 कर्तव्य होती, तर नंतर 11वे कर्तव्य ॲड केलेलं आहे. काय कुठली घटनादुरुस्ती? 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार हे 3 भागात बदल करण्यात आलेले आहेत. तर आता पुढं पहा बघा. कलम 21 मध्ये काय झालं? तर शिक्षणाचा हक्क आला. राज्यसंस्था 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. कोण देईल? राज्यसंस्था 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी. तर हा बघा या कलमाने प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनला. यानुसार प्राथमिक शिक्षण हक्क कायदा 2009चा त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून झाली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणाने झालेली आहे. आणि या कायद्याने जगातील 135 देशांच्या यादीत भारताचाही समावेश करण्यात आला. जम्मू काश्मीर वगळता हा कायदा संपूर्ण भारतात लागू होता, पण आता जम्मू काश्मीरमध्ये पण लागू आहे. तर आता बघा भाग 4 मध्ये बघा कलम 45ची वर्डिंग काय बदलली आहे? नवीन कलम नाही बरं का, फक्त शब्द बदलले. ती वाक्यरचना 0 ते 6 वर्षाखालील म्हणजे 0 ते 6 वर्षामधील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद राज्यसंस्था करेल. 0 ते 6 वर्षापर्यंतच्या म्हणजे अंगणवाडी शिक्षण असतं आपलं, अंगणवाडी ते शिक्षणाची तरतूद करेल.
परत हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे, म्हणून राज्यसंस्थे बंधनकारक नाही. मूलभूत हक्क हे कसे असतात, बंधनकारक असतात, पण हे मार्गदर्शक तत्त्वे हे बंधनकारक नसतात. यापूर्वी यात बघा, घटना लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत प्राथमिक शिक्षण मोफत व अनिवार्य उपलब्ध करून दिले जाईल अशी तरतूद होती. आता किती केले, 6 वर्षापर्यंत. तर भाग 4A मध्ये बघा काय केले, पूर्वी 10 मूलभूत कर्तव्ये होती, तर आता 11वा ॲड केले. 11वा ॲड काय केले बघा, काय आहे, जो जन्मदाता असेल म्हणजे जो पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे कोणाचं काम आहे, पालकाचं कर्तव्य आहे. कळलं, जन्मदाता हे पालकाचं कर्तव्य म्हणून हे मूलभूत कर्तव्य 11वं ॲड केलेलं आहे. हे मूलभूत कर्तव्य नाही म्हणून न्यायप्रविष्ट नाही. मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांनाच बंधनकारक आहेत. हे कोणाला फक्त बंधनकारक आहेत, नागरिकांनाच, परकीयांना नाहीत. तर हे त्याचे दिले स्पष्टीकरण. आता पुढे बघा, प्रश्न 7, कायद्यापुढील समानता म्हणजे कलम 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ हा नियम अनिर्बंध नाही. या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत. बरोबर आहे. तर खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14ला अपवाद आहेत. कायद्यापुढे समानता, याला बघा म्हणजे कायद्यापुढे सगळे व्यक्ती समान, तर त्याला अपवाद काय काय आहेत. भारताचे पहिलं विधान, भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष अधिकार आहेत का, तर आहेत, 14पेक्षा वेगळे आहेत त्यांना. तर संसद बघा, संसद सदस्य कलम 105, राज्य विधिमंडळाचे सदस्य कलम 194 यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही. हे पण बरोबर, हे पण त्यांना अधिकार दिलेत. तर परदेशी दूत आणि राजनीतिक तज्ज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत म्हणत आहे, केवळ दिवाणी दाव्याबाबत आहे. तर हे विधान चुकीचं आहे. तर यांना दोन्ही दाव्याबाबत विशेष हक्क आहेत. आणि काय विधान 4 बघा, अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14ला अपवाद आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे कलम आपलं कुठल्या विधान 3 हे रॉंग आहे, बाकीचे सगळे बरोबर आहेत. तर याचं पुढं आपलं उत्तर पाहूया. उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 4 म्हणजे A, B आणि D, A, B, D हे विधाने बरोबर आहेत. तर आता याचं स्पष्टीकरण बघा, कलम 361 राष्ट्रपती आणि राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. पर्याय B मधला बघा, संसद सदस्यात 105, विधिमंडळात 194 विशेष उपलब्ध आहे, विशेष अधिकार उपलब्ध आहेत. कलम 361 संसदेच्या राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथायोग्य वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही केली जाणार नाही. आता ही पर्याय C बघा, परकीय सार्वभौम राष्ट्रप्रमुख राजदूत यांच्याबरोबर इनो आणि तिच्या अधिकारांना पण दिवाणी आणि फौजदारी दोन्ही कार्यवाहीपासून संरक्षण प्राप्त आहे. फक्त दिवाणी दिलं होतं, दिवाणी नाही तर हे दोन्हीपासून संरक्षण प्राप्त आहे. लक्षात घ्या, हां तिथं फक्त दिलं, त्यामुळं विधान C चुकीचं होतं. तर पर्याय D बघा काय होता, अनुच्छेद 31C हे कलम 39B व 39C मध्ये मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणी केलेल्या संसदीय कायद्याने हे कलम 14 व 19चे उल्लंघन करते म्हणून आव्हान दिले जाऊ शकणार नाही. कारण कलम 39B आणि 39C यातून सामूहिक हित संरक्षित केले जाते, तर कलम 14 व 19 यातून वैयक्तिक संरक्षित केले जाते, वैयक्तिक हित केले जाते, म्हणून हे कलम 31C 14ला अपवाद आहे. तर प्रश्न क्रमांक 8 पहा, खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. कोणता हक्क नाही बघा, समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आहे कलम 14, स्वातंत्र्याचा हक्क आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, मालमत्तेचा हक्क होता पण आता नाही, तो काय झाला आता कायदेशीर हक्क झाला आहे. कुठे गेला आहे तर प्रकरण 12 मधील कलम 4, भाग 12 मध्ये प्रकरण 4 मधील कलम 300 मध्ये तो समाविष्ट केलेला आहे. तर आपण ते स्पष्टीकरण पाहूया. मालमत्तेचा हक्क आता मूलभूत हक्क राहिलेला नाही, तर तो 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार कायदेशीर हक्क बनला आहे. मालमत्तेचा हक्क जम्मू काश्मीरमध्ये आता तो लागू झालेला आहे, तिथं कायदेशीर हक्क आहे. तर बघा 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार हक्क बनला. कलम 31 व 19 1F वगळले. 19 मध्ये सुद्धा एकूण 7 स्वातंत्र्य होते बघा, त्यातलं एक 7 हक्क होते, त्यातला एक हक्क काढून टाकला, 7वा आता राहिले ते 6. आणि कलम 31 हे त्यासाठीच होते. कलम 31 हे
संपत्तीसाठीच होतं, तर ते सुद्धा काढून टाकलं. ते काढून कुठून नेऊन टाकलं? भाग 12 प्रकरण 4 कलम 300A मध्ये समाविष्ट केलेले आहे. आता ते कायदेशीर हक्क बनलेलं आहेत. तर संपत्तीचा हक्क हा काही संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही, पण अपवाद आहे त्याला. जम्मू काश्मीर राज्याचा भाग अपवाद होता. अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था संपत्तीचे सक्तीने ग्रहण करण्यास आले असल्यास त्यावेळेस आपल्याला मूलभूत हक्कात नाही समावेश त्याचा. तर आता पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? कलम 32 ही आपण बघा किती वेळा प्रश्न डबल पहिल्या रिपीट करतोय. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाद्वारे हक्क पुन्हा मिळवता येतात. हाच मूलभूत हक्क आहे. कलम 226 अंतर्गत बघा उच्च न्यायालयाद्वारे मिळवता येते, पण तो मूलभूत हक्क नाही, तर तो कायदेशीर हक्क आहे. उत्प्रेषण रीट केव्हा काढलं जातं? रीट काढण्याची पद्धत बघा केव्हा काढता येते? एसओ मेन्सला विचारला प्रश्न हा. जेथे प्रथम दर्शनी नव्हे तर द्वितीय दर्शनी चूक किंवा गल्लत झाली असेल, तर जेथे कायद्याची चूक किंवा गल्लत झाली असेल, जेथे नैसर्गिक न्यायतत्वांचा भंग झाला असेल, जेथे अधिकार क्षेत्र वापरण्यास चूक किंवा गल्लत झाली असेल, तर रिट्स काढता येतो. आता याचं बघा कलम 32 आणि कलम 226 मध्ये फरक पण दिलेला आहे. अतिशय छान स्पष्टीकरण दिले आहे या ठिकाणी. कलम 32 घटनात्मक उपाययोजना, कलम 226 उच्च न्यायालयाकडून आपल्याला मागता येतं. बघा इथे ठिकाणी सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासंदर्भातच प्राधिलेख काढते, तर कलम 226 अंतर्गत मूलभूत हक्क व इतर कायदेशीर हक्कांचे उल्लंघन झाल्यासही उच्च न्यायालय प्राधिलेख काढू शकते. म्हणून प्राधिलेख काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयास कसा आहे? व्यापक आहे. अधिकार कसा आहे? मोठा आहे उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयापेक्षा. सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार फक्त मूलभूत हक्कासंदर्भातच प्राधिलेख काढते, तर उच्च न्यायालय 226 नुसार सगळ्या मूलभूत हक्क त्याचबरोबर इतर गोष्टीसुद्धा काढू शकते. तर आता पहा इकडं मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अधिकार क्षेत्र प्रारंभिक आहे, मात्र असमावेशक नाही, कारण उच्च न्यायालयाला पण आहे. बरोबर आहे. तर उच्च न्यायालयाचा पण प्रारंभिक आहे आणि समावेशक आहे. कलम 32 चे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले? घटनेचा आत्मा म्हणून केले. परत बघा सर्वोच्च न्यायालयाची कलम 32 हे मूलभूत वैशिष्ट्य आहे. खाजगी व्यक्तीविरुद्ध घटनात्मक उपाययोजना उपलब्ध नाही, केवळ साधारण कायदेशीर उपाय आहे. इकडे बघा कलम 1950 पूर्वी केवळ कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या उच्च न्यायालयांना प्राधिलेख काढण्याचे अधिकार होते. कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास यांना प्राधिलेख काढण्याचे अधिकार होते. तर आता उच्च न्यायालयाला प्राधिलेख काढणे हे ऐच्छिक आहे. सर्वोच्च न्यायालयाला कसं आहे? अनिवार्य आहे. अतिशय महत्त्वाचं हे विधान आहे. तर असं हे स्पष्टीकरण हा दोन्हीतला फरक होता. तर प्रश्न पुढला पाहूया. सोपा प्रश्न आहे पुन्हा एकदा. भारताच्या घटनेच्या टिमटिंब भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. तुम्हाला मग सांगितले भाग 3, भाग कितीमध्ये? 3मध्ये. भाग 1 काय सांगितले? संघराज्य व त्याचे क्षेत्र. भाग 2 नागरिकत्वासाठी. भाग 3 मूलभूत हक्क. भाग 4 मार्गदर्शक तत्त्वे. या संदर्भात हे सगळे आहेत. तर आपल्याला विचारले मूलभूत हक्क भाग 3. मूलभूत हक्क भाग 3 कलम 12 ते 35 पर्यंत आहे. ते कुठून घेतला? तर अमेरिकेकडून घेतलं. USA. घटनेचा मॅग्ना कार्टा भाग 3 तो सर्वात टीकात्मक भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 3चा उल्लेख केलेला आहे. बघा दुसऱ्या महायुद्धानंतर चीन, जपान, कॅनडा, म्यानमार यासारख्या अनेक देशांनी राज्यघटनेतून मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. तर 10 डिसेंबर 1948 मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसारित करण्यात आलेला होता. तर आता पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकासाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क आहे? तर आपण याचं स्पष्टीकरण पाहिलेलं बघा. कुठली घटना दुरुस्ती होती? 86वी घटना दुरुस्ती 2002 साली होती पाहिलेली आपण. तर याचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. तर आता पुढला प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी काही कलम दिलेत महत्त्वाचे बघा. ते कलम आपले तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कलम 12 काय बघा? राज्यसंस्थेची व्याख्या दिली आहे. त्यात काय येतं? संसद, विधिमंडळ, ग्राम प्रशासनाची संस्था म्हणजे केंद्र व राज्य संस्थांचे नियंत्रण, व्यवस्थापन, आर्थिक मदत मिळवणाऱ्या कोणत्याही संस्थेचा
अभिकरणाचा समावेश होतो, पण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही. कलम 13 काय बघा, मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे कायदेच नव्हे तर कायद्याची शक्तीप्राप्त अध्यादेश, आदेश, पोटनियम, नियमने, अधिसूचना, रूढी, परिपाठ यांनाही न्यायालयात आव्हान देता येते. तर कलम 14 काय, कायद्यासमोर समानता. UK कडून घेतलेला आहे, आपण युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडकडून घेतलेला नकारात्मक संकल्पना आहे. कायद्याचे समान संरक्षण हे अमेरिकेकडून घेतलेलं आहे, सकारात्मक संकल्पना आहे. नागरिक परकीय कायदेशीर व्यक्तीलाही उपलब्ध आहे. तर आपण बघा या ठिकाणी कलमाची पुनरावृत्ती केलेली नाही. तर कलम 17 पहा, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी. कलम 18 किताब नष्ट करणे. कलम 20 अपराधाच्या दोष सिद्धतेबाबत संरक्षण आहे. कलम 22 अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण आहे. कलम 23 माणसांचा अपव्यापार आणि वेट बिगार यापासून मनाई. कलम 24 कारखाने इत्यादीमध्ये धोक्याचे काम करण्यास 14 वर्षाखाली बालकांना मनाई आहे. कलम 25 विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण, प्रचार यासाठी आहे. कलम 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्यास स्वातंत्र्य आहे. कलम 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य आहे. कलम 28 काय पहा, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. कलम 33 काय बघा, सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेला अधिकार आहे. कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध. आणि कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच आहे. तर हे असे कलम होते मूलभूत हक्कामधील भाग 3 मधील 12 ते 35. तर या ठिकाणी आपण आता मार्शल लॉ आणि राष्ट्रीय आणीबाणी यातील थोडा फरक पाहूया. मार्शल लॉमुळे शासन आणि सामान्य कायदा, न्यायालय तहकूब होतात. मार्शल लॉचा परिणाम केवळ मूलभूत हक्कावर होतो. आणि राष्ट्रीय आणीबाणी काय, राष्ट्रीय आणीबाणीमध्ये शासन आणि सामान्य कायदा, न्यायालय कार्यरत असतात. राष्ट्रीय आणीबाणीचा परिणाम केवळ मूलभूत हक्कावरच होत नाही, तर त्यामुळे केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्यातील आणि विधिविषयक अधिकाराचे वाटप, संसदेतील कायदा कलम यावरही होतो. आता मार्शल लॉमध्ये बघा, कोणत्याही कारणाने मोडकळीस आलेली कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी मार्शल लॉ घोषित करतात. राष्ट्रीय आणीबाणी केवळ 3 आधारावर घोषित करता येते. युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र अंतर्गत बंडाळी याविरुद्ध करता येते. फक्त हे लक्षात ठेवा, ती अतिशय महत्त्वाचा. राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव याविरुद्ध करता येतं. तर आता बघा या ठिकाणी काही कलम मग राहिले कलम दिलेत, फक्त हे भारतीयांनाच असणारी कलम आहे ती, नागरिकांनाच. तर कलम 15 काय होतं, केवळ भारतीयांना उपलब्ध असणारे हे मूलभूत हक्क आहेत. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही भारतीयास भेदभाव केला जाणार नाही. सार्वजनिक रोजगारात समान संधी सगळ्याला दिली जाईल. कलम 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. तुम्हाला मागास सांगितलं, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचं, संघ स्थापन करण्याचं, संचार करण्याचं, भारतात कुठेही राहण्याचं आणि कोणताही व्यापार करण्याचं, असे एकूण 19 मध्ये 6 स्वातंत्र्य आहेत. तर 7वं होतं संपत्ती धारण करणं, ते काढून टाकलं. आता 29 बघा, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, सर्व नागरिक गटाला असा उल्लेख आहे. 29 मध्ये काय दिले, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, सर्व नागरिक गटाला असा उल्लेख आहे. तर कलम 30 मध्ये काय दिले, अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. अल्पसंख्याकांनाच फक्त कोणाला, अल्पसंख्याकांनाच आहे. कलम 29 फक्त अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांना आहे. कलम 29 दोघांना पण आहे आणि कलम 30 कोणाला, फक्त अल्पसंख्याकांनाच आहे. तर आता बघा थोडं मार्शल लॉमधले मग थोडा फरक राहिला, ते फरक पाहूया. मार्शल लॉ आणि राष्ट्रीय आणीबाणी. मार्शल लॉला देशाचा विशिष्ट क्षेत्रातच लावला जाऊ शकतो. मार्शल लॉबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही विशिष्ट तरतूद नसून ही बाब सूचित आहे, बरोबर आहे. राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशाच्या कोणत्याही एका भागासाठी लावली जाते. राष्ट्रीय आणीबाबत घटनेत सविस्तर तरतूद आहे की ते 352 ते 360 या दरम्यान करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी थोडी खाली माहिती आहे बघा दिलेली आहे. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 काका कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली आहे. दुसरा मागासवर्गीय आयोग 1979 आहे, कोणा PB मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आहे. तर आता तिसरा बघा थोडी माहिती दिली आहे. कलम 16(4), कलम 16(4) A, B यानुसार थोडी काय पदोन्नती दिली माहिती.
तर मूलभूत हक्क आपण पाहूया. बघा, मूलभूत हक्क, समानतेचा हक्क कलम 14 ते 18मध्ये आहे. परत स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22मध्ये आहे. शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24मध्ये आहे. धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28मध्ये आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29-30मध्ये आहे. घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32मध्ये दिलेला आहे. तर कलम बघा खाली 97 घटनादुरुस्ती 2011 अन्वये सहकारी संस्था स्थापनेचा मूलभूत हक्क कलम 19(1)(c) अन्वये प्राप्त झालेला आहे. परत थोडी माहिती दिली आहे, तुम्ही ती माहिती वाचू शकता, पाहू शकता. तर आपण पुढल्या आता पाहूया. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याबरोबर शेअरही करा. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला अभिप्राय कळवा.